राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम तटे भीमरथ्यां वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्नमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अतुलितबलधामं हेमशैलावदेहं धनुजवनकुशाणो ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरामाधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव का माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान जी महाराज की जय नमः पार्वती पते हर हर महादेव। कली पावना अवतार गोस्वामी तुलसीदास महाराज यांनी भाषाबद्ध केलेली श्री रामचरितमानस कथा आणि त्या रामचरितमानस कथेच्या प्रवाहामध्ये आज चौथ्या दिवशी आपण सकाळच्या सत्रामध्ये प्रभू रामचंद्र त्यांचं स्वरूप बोध आणि ते रामचंद्र आपल्या आयुष्यामध्ये जन्माला यावे याच्याकरता कोणते सिद्धांत महत्त्वाचे आहे तो कथाभाग पाहत पाहत भगवान भोले बाबा प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन गेले तिथपर्यंतचा कथाभाग पाहिला होता आणि मी मगा सांगितलं की संस्काराला महत्त्व आहे आणि म्हणून वेगवेगळे संस्कार करणं सुरू आहे आणि त्या संस्कारामध्ये आता नामकरण लीला सुद्धा करायचं ठरवलं। दशरथ महाराज वशिष्ठ महाराजांना म्हणतात बाबा आता मुलांचं नाव ठेवलं पाहिजे आणि म्हणून नामकरण विधी करण्याचं निश्चित होते। नामकरण कर अवसर जाने भूप बोली पठाई सुने ज्ञाने। वशिष्ठ महाराजांना बोलवलेलं आहे आणि सगळ्यांना राजदरबारामध्ये बसवलेलं आहे आणि आता कौसल्या मातेच्या मांडीवर रामचंद्र आहेत, सुमित्रा मातेच्या मांडीवर लक्ष्मण आणि शत्रुघ्न आहे। पण लक्ष्मण आणि शत्रुघ्न थोडे खोडील होते म्हणून फक्त लक्ष्मणाला ठेवलं आणि शत्रुघ्नाला कैकेयीच्या मांडीवर दिलं आणि कैकेयीच्या मांडीवर भरत आणि शत्रुघ्न दोन्ही बसलेले आहेत आणि नामकरण ठेवायला सुरुवात करतात। वशिष्ठ महाराजांना सांगितलं जुन्या काळामध्ये आपल्या मुलांचे मुलींचे नाव साधूला विचारून ठेवत होते, आताही पद्धत आहे।
बरेच लोक फोन करतात, महाराज मुलगी झाली, काय नाव ठेवू? आम्ही सांगतो की बा कोणता परिस्थिती होती, काय होतं. आता आमच्या एका गावातल्या व्यापाऱ्याला मुलगी झाली, मला म्हणे भैयाजी लड़की हुई है, कार्तिकी एकादशीच्या दिवशी झाली. म्हणजे ठेवून दे कार्तिकी. वशिष्ठ महाराजांना म्हणतात, महाराज हे नामकरण करा. आणि वशिष्ठ महाराज म्हणतात, बाबा हे तुझे 4 पुत्र नाही आहे, हे 4 वेदाचे सूत्र आहेत, जे पुत्र म्हणून तुझ्या घरी अवतरित झालेले आहे. हा पहिला जो आहे, हा आनंदाचा सागर आहे. याचं नाव घेतल्यावर, याचं भजन केल्यावर सगळ्यांना सुखाची प्राप्ती होईल. हा अखिल लोकांना विश्राम देणारा आहे, म्हणून याचं नाव ठेवायचं आहे राम. आणि गोस्वामी तुलसीदास महाराजांनी 2 चौपाया लिखल्या. जो आनंद सिंधु सुख रासी, सी करते त्रैलोक्य सुपासी. जो सुख धाम राम असनामा, अखिल लोक दायक विश्रामा. 2 चौपायामध्ये नामकरण केलं आणि पूर्ण सभेनं जयघोष केला. रामचंद्र भगवान की जय. नंतर कैकेयी माता बसलेली होती आणि कैकेयी मातेच्या मांडीवर भरत महाराज होते. भरत हे सुद्धा विष्णूचे अंशावतार आहे. आणि विष्णूचं काम काय आहे? जगाचं पालन पोषण करणं. विष्णूचं काम काय आहे? पालन पोषण करणं, म्हणजे जगाला भरणं. आणि म्हणून विष्णूचा हा अंश आहे, म्हणून याचं नाव ठेवलं विश्वभरण पोषण कर जोई, ताकर नाम भरत अस होई. हा जगाला भरेल म्हणून याचं नाव भरत ठेवलं. सभेनं जयघोष केला. भरतलाल महाराज की जय. दुसऱ्या मांडीवर शत्रुघ्न महाराज होते. आता हे तत्व असं आहे रामायणामधलं, मी तुम्हाला त्याही दिवशी बोललो, यांचे जास्त संवाद नाहीत रामायणामध्ये. हे मौन पात्र आहे आणि हे कधीच अयोध्येला सोडून गेले नाही, कधीच अयोध्येला सोडून गेले नाही. प्रभू रामचंद्र गेले, त्यांनी रावणाला मारलं, लक्ष्मण महाराज मेघनाथाला मारलं. भरत महाराज जेव्हा राज्य करत होते तेव्हा खूप राक्षसांना त्यांनी मारलं. पण शत्रुघ्न महाराजांनी कोणालाच मारलं नाही. मग यांचं नाव शत्रुघ्न कसं काय ठेवलं? त्यांनी बाहेरचं कोणाला मारलं नाही, पण आतमधले शत्रू मारले होते. कारण की ज्याच्यामुळे हे सगळं घडलं, त्या मंथरेला लाथ मारायचं काम जर कोणी केलं होतं ते शत्रुघ्न महाराजांनी केलं होतं. आणि आतले शत्रू मेले पाहिजे. बाहेरचे कोणते शत्रू मारतात? आजकाल तर या राजकीय क्षेत्रामुळे इतकं विचित्र वातावरण झालं की आपण शत्रू बनवून ठेवलेले आहे. सगळे शत्रूच आहे, शत्रू आपले. तुकाराम महाराजांचा फार गोड अभंग आहे. जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलवी वाचा. जनमित्र हो, सगळ्यांचा मित्र हो. 12व्या अध्यायामध्ये मैत्र करुण एवच हेही सांगितलेलं आहे. तुम्ही सगळ्यांचे मित्र बना. मित्र म्हणजे सगळ्याविषयी सुभाव ठेवा, पण आतमधले शत्रू मारता आला पाहिजे. आणि त्या अयोध्येतला तेव्हाचा मुख्य शत्रू कोण होतं? मंथरा. त्या मंथरेच्या कमरेत लात मारली होती शत्रुघ्न महाराजांनी. म्हणून त्यांच्यामुळं शत्रुत्वाची भावना नष्ट होते. जे ज्ञानोबारायांनी प्रार्थना केलेली आहे, जे खळांची व्यंकटी सांडो, असं जे तत्व आहे ते तत्व म्हणजे शत्रुघ्न महाराज. आणि त्यांचं स्मरण केल्यानं शत्रुत्वाची भावना, आतमधले शत्रू नष्ट होतात, म्हणून त्यांचं नाव ठेवलं शत्रुघ्न. जाके सिमिरन तेरी पुनासा, नाम शत्रुघ्न वेद प्रकाशा. आणि आता राहिलं होतं कोण? शिल्लक कोण राहिलं? आणि शिल्लक जे राहते त्याला गणिताच्या भाषेमध्ये शेष म्हणतात. आणि शेषाचे अवतार आहेत लक्ष्मण, म्हणून ते शेवटी आहे. आणि काय आहे?
लक्ष्मण नाम धाम प्रिय सकल जगत आधार, गुरु वशिष्ठ तेई राखा लक्ष्मण नाम उदार। नामकरण करता करता रामाचं नाव ठेवलं तर सूर्यवंशातला सूर्यही प्रगट झाला। नामकरणाकरता आला, तो येतच नव्हता कालपासून। त्याला वाटलं माझ्या वंशातला राम प्रगट झाला, मी उशीर केला म्हणून तो आता आला। त्याचंही स्वागत आहे। आणि सगळ्या सभेनं जयघोष केला, चारही भावांचं नाव ठेवलं। याचा अर्थ फार गोड सांगितला होता मोरारी बापूंनी। आपण प्रत्येक जण रामनाम घेतो, मग रामनाम घेत असताना त्याच्यासोबत काही तत्व महत्त्वाची आहे। रामनाम घेणाऱ्यानं जगाला आराम दिला पाहिजे, जगाला आनंद दिला पाहिजे, जगाला विश्रांती दिली पाहिजे, आणि त्याचं नाव नाम आहे। हे करता आलं पाहिजे। आपल्यापासून इतरांना आनंद व्हावा, आपल्यापासून इतरांना आराम प्राप्त व्हावा। दुसरं काय देऊ शकतो जगाला? आपण काय देऊ शकतो? मी तर म्हणतो, रस्त्यानं जाता जाता कोणी तुमच्याकडं पाहत असेल तर त्याला पाहिल्याबरोबर त्याला पाहून स्मित हास्य करा, हे भी दान आहे। नाही तर कोणी कोणी चेहरे असे करते का त्याला वाटते का हे कशाला झाला रस्त्यानं। आराम द्यावा, आनंद द्यावा, हे तर करू शकतो आपण। लोक का तिरकस स्वभावाचे झाले, का वाकडेपणा करतात मला कळतच नाही। काहीच गरज नाही वाकडेपणा करायची, काहीच नाही। काय आवश्यकता आहे? सकल जगत आधार हे लक्ष्मण आहे, पण राम कोण आहे? राम तत्व म्हणजे जगताला आराम विराम देणारं हे तत्व आहे। आणि म्हणून मोरारी बापूंनी गोड सांगितलं की नामस्मरण करणाऱ्यांनी आराम द्यावा, आनंद द्यावा। तुकाराम महाराजांनी आनंद वाटला ना, कोणता रस वाटला? शिवितो हरस वाटितो अनेका, ज्ञाने वाटलं संतांनी, दुसऱ्याला आनंद ज्यांनी दिला। तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही काय वाटलं जगाला, आम्ही काय दिलं? तर एकच गोष्ट दिली, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आणि घ्या रे चर पडू नका। आनंद द्यावा जगाला। दुसरं, जो भगवंताचं रामनाम घेतो, जो भगवंताचं नामस्मरण करतो, त्यानं एक गोष्ट केली पाहिजे, इतरांना भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तुमच्यापाशी जे असेल, जे आधिक्य असेल, आज समाजामध्ये फार वाईट परिस्थिती आहे। थंडीचे दिवस आहे, तुम्हाला कोणीतरी दिसून राहिलं तरी अरे हा म्हातारा माणूस बिचारा एकटा आहे, याला कोणी नाही, थंडीचे दिवस आहे, पाऊस येऊन राहिला, आभाळ आहे, याला घालायला स्वेटर नाही, याला अंगावर घेण्याकरता ब्लँकेट नाही, त्याला ते दान दिलं पाहिजे। काही लोकांना असं वाटते आम्ही नामस्मरण केलं म्हणजे आम्हाला काहीच करायचं गरज नाही, असं नाही आहे बरं। हे संतांचे शब्द आहेत। या 4 भावाची जोडी काय? राम नाम आहे,
मग राम नाम असताना दुसरा त्याचा भाऊ आहे भरत. भरत शब्दाचा अर्थ आहे जो जगाला भरतो. आपल्यापाशी जे असेल ते त्यानं भरण्याचा प्रयत्न करावा. कोणाला सत्ता असेल, कोणापाशी काय समाजाची सेवा, जगतरूपी जगदीशाची सेवा, जगदीश रूपी जगताची सेवा जर करायची असेल तर फार वेगवेगळी साधनं आहेत, लोक करत नाही. हे आजच्या काळात या राजकारणी लोकांनी जर विचार केला ना, हे समाजाचा उद्धार करू शकतात, समाजाला काहीही देऊ शकतात. अरे तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे सामर्थ्य आहे, जे दीन दुबळे आहे, ज्यांना गरज आहे, अरे त्यांची सेवा केली पाहिजे. मीच म्हणत नाही बरं. जे कारंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथे जाणावा. सज्जनाचे चित्त ज्यासे अपंगिता नाही, ज्यासे अपंगिता नाही, त्यासे धरे दोरून नये. जे कारंजले गांजले त्याचे हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराजांनी तुम्हाला भजन करा हे सांगितलं, पण तुकाराम महाराजांनी साधूची व्याख्या सांगितली. जे रंजले आहेत, जे गांजले आहेत, त्याला आपलं म्हटलं पाहिजे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये हे आहे. तुकाराम महाराजांची पत्नी स्नान करत होती, जिजाबाई. आणि जिजाबाई स्नान करत असताना एक भिकारीण आली. तिला घालण्याकरता काही वस्त्र नव्हते. आणि ती भिकारीण तुकाराम महाराजांना म्हणते, ए तुकोबा, ए बाबा, तू देवाचं भजन करतो, मला घालण्याकरता काही नाही रे. बरं, तुकोबारायांकडेही काही नव्हतं ना. काय होतं तुकोबारायांकडे? तुकोबारायांची पत्नी जिजाबाई फार मोठी पतिव्रता होती. 2च लुगडे होते. एक फाटकं ते आंघोळ करताना घालायची आणि एक चांगलं आंघोळ झाल्यावर ते घालायची. आणि जिजाबाई आवली स्नान करायला गेली आणि तुकोबाराय ती भिकारीण आली. तुकाराम महाराजांना जिजाबाईचं चांगलं लुगडं तिला देऊन दिलं. तुकाराम महाराज नुसते बोलत नव्हते. अरे तुम्ही स्वतःच्या कुटुंबाकरता करता. हे जग म्हणजे आपलं कुटुंब आहे. हे विश्वची बसून जा काकू बसून जा तिकडं. बसून जा तिकडं. हे विश्व ही आपलं घर आहे. म्हणून तुकाराम महाराजांचे समोरचे शब्द फार गोड आहे. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगो किती तेची भगवंताची मूर्ती. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. गोड शब्द आहेत तुकाराम महाराज. इतरांना मदत करावी, इतरांना आधार द्यावा, इतरांना भरावं. फार लोकांचा संसार फाटके आहे. करावा, प्रयत्न करावा मनुष्याने. आज असे असंख्य कुटुंब आहे की ज्या कुटुंबामधले मुलं पैशाअभावी शिकू शकत नाही. त्यांना शिक्षणाकरता मदत करावी.
आता मंदिराची गरज नाही या देशात जास्त, खूप झाले आता, इतकी गरज नाही आता जास्त, बस होतात आता, जे आहे तिथंच चांगलं चालू द्या. पण आता ही मंदिर तयार झाली पाहिजे. कोणती? हे प्रेमाची मंदिर तयार झालं पाहिजे. या देशामध्ये कोणी उपाशी राहता कामी नये. या देशामध्ये अरे आपण चांगल्या घरात राहत असताना जर आपल्या बाजूचा जर त्याला राहायला घर नसेल आणि त्याची झोपडी जर गळत असेल ना, तर आपल्याला त्या घरामध्ये वेदना झाल्या पाहिजे. तर आपल्या त्या श्रीमंतीचा, आपल्या त्या ऐश्वर्याचा उपयोग आहे, नाही तर काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. म्हणून भगवंताचं नाम घेणाऱ्याच्या दृष्टीने ही गोष्टही तितकीच महत्वाची आहे की त्यानं नाम घेता घेता ज्यांना गरज असेल त्यांना मदत केली पाहिजे. तुका म्हणे फार थोडा तरी उपकार. तुमच्याकडून जास्त होत असेल फार करा, नसेल जास्त होत थोडा तरी करा, थोडा तरी करा. आमच्या गावाला रामोजी अन्नदान चालते. दर रविवारी नामस्मरण होते, विठ्ठल विठ्ठल 2 तास आणि अन्नदान चालते. तर आम्ही पाहिलं म्हणजे तिथं स्वयंपाकाला जे मजूर असते ना त्यांनी जीव घातलं सगळ्यांना. मजुरांनी, भांडे घासणारी बाई तिच्या पोरीनं जीव घातलं सगळ्यांना, ते आनंदानं आवडीनं. मग अशा लोकांना जर दान करायची इच्छा होते, आपल्याला का होत नाही? का होत नाही? जिथे चांगलं सत्कर्म दिसत असेल त्या सत्कर्माला आपण मदत केली पाहिजे. नुसतं नामस्मरण करून नाही. भक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे, घातलिया भय नरका जाणे. चांगलं काम जर दिसत असेल, सत्कर्म जर दिसत असेल तर तिथे आपण कोणती तरी मदत केली पाहिजे. नंतर समोरचं आहे की शत्रुत्वाची भावना कोणाविषयी ठेवू नये. नामस्मरण करून राहिले आणि कोणाच्या मनाविषयी हा माझा वैरी आहे, हा माझा शत्रू आहे, हे जर तुमच्या मनात राहत असेल तर मग त्या नामस्मरणाचं काही फरक पडत नाही. आणि शेवट आहे जगताला आधार. आधार कोणाला ना कोणाला आधार द्या. मी तर म्हणतो नाही तुम्हाला कोणती मदत करता असेल, शब्दानं तरी आधार द्या. अरे बाळा ठीक आहे, काही फरक पडत नाही, होतच असते, होऊन जाईल चांगलं. तुमच्या शब्दाने जरी आधार दिला ना तरी त्याचं बरं होईल, त्याला थोडंसं धाडस येईल. लोक आधार देत नाही, लोक निरुत्साही करून टाकतात. शब्द फार आधार देतात. ऑस्ट्रेलियामध्ये पेशंटला भेटायला गेलं तर गेट वेल सून म्हणतात. ऑस्ट्रेलियामध्ये पेशंटला भेटायला गेलं गेट वेल सून म्हणतात. अमेरिकेमध्ये कोणी बिमार आहे आणि त्याला तुम्ही भेटायला गेलं तर ते म्हणतात डोंट वरी, डोंट वरी, तुम्ही लवकर चांगले व्हा. पण आपल्या भारतामध्ये इतकी विचित्र सवय आहे, आपण कोणाला भेटायला गेलो आणि त्याला म्हणतो आमची मावशी होते ना त्यांना असाच रोग झाला होता आणि ते याच्यातच गेले. होईल का तो चांगला? अरे आपल्या शब्दाने नका काही देऊ त्याला, मदत तर करू नका, तिथं काही नेऊ नका, त्याला पैसे देऊ नका, त्याचं बिल देऊ नका, पण त्याला म्हणा तर खरी बाळा दादा लगेच चांगला होशील तू. शब्दाने दिलेला धीर सुद्धा मनुष्याला थोडा आनंदी होण्याकरता उपयोगी ठरतो. म्हणून मी त्याही दिवशी बोलून गेलो होतो, शब्द धार म्हणून वापरायचे नसते, शब्द आधार म्हणून वापरायचे असते. शब्द धार म्हणून वापरायचे असतात, पण कुठं धर्माकरता जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्याच्याकरता धार म्हणून शब्द वापरा. पण कोणाला आधार द्यायचा असेल तर तिथे आधाराचे शब्द वापरा. तुकाराम महाराज धर्माकरता कठोर शब्द वापरतात. तुकाराम महाराज म्हणतात धर्माचं पालन करण्याकरता आमचे अवतार आहे. मग अशा करता आमचे शब्द काय काम करतात? काय काम करतात? धर्माचे पालन करणे, पाखंड करणं न हेचे आम्हा करणे, बीज वाढवावे. तिसरं चरण तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे. आम्ही शब्दाचे बाण जे आहे ते तीक्ष्ण वापरतो. कोणाकरता? जे धर्माकरता चुकीचं वागतात, पाखंड करतात त्यांच्याकरता. पण तेच तुकाराम महाराज
तेच तुकाराम महाराज इतरांना मदत करत असताना मात्र आधार देतात. तुकाराम महाराज म्हणतात, अरे काळजी करू नका, तुम्ही भजन करताना आता तुमच्याकडून जर मागे दोष झाले असेल ना, सोडून द्या, मागे केले नको पाहू, तुझं जमान आम्ही आहो, आम्ही जमान आहो तुमच्याकरता, काही फरक पडणार नाही, जाऊ दे, मागे तू चुकीचा वागला असेल, आता तू चांगला वाग. तुका म्हणे महापातकी पतित ऐशी अशी हित हेळा मात्रे. महापतित पातक लोक होते, त्यांचं हित झालं, तुझं का होणार नाही, हे शब्दाने आधार देणं आहे. नामस्मरणही केलं पाहिजे आणि आधारही दिला पाहिजे. काही काही नामस्मरण करणार दुसऱ्याला काय म्हणतात, काय कसं होयन, काय कसं होयन, काय कसं होयन. तू कोण, म्हणजे तू ना, तुला कोण सांगितलं काय कसं होईन, भरतकाले का, भरतकाले का. अरे काय याच्याकरता असते नामस्मरण, तुमचं चांगलं वागणं इतरांना नाव ठेवण्याकरता नाही, अधिकार दिला नाही. अरे देवाला तर जन्माच्या पहिलेच माहीत आहे हा नालायक आहे, देवाला माहीत आहे हा दारू पिणार आहे, देवाला माहीत आहे हा मांस खाणार आहे, तरी देव त्याला जन्माला येऊ देतो. तुम्ही कोण, हु आर यू, कशाला मूल्यमापन करता, कशाला प्रमाणपत्र देता कोणाला. मग तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही लोक सांगता ते, आम्ही असं कुठेही सांगत नाही, असं काय कुठेही सांगत बसतो का. आमचं व्यासपीठ आहे, हे धर्मप्रचाराचं व्यासपीठ आहे, याच्याहून तुमचं चांगलं व्हावं. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. रस्त्यानं तर खूप पिणारे पळून दिसतात, मग काय आम्ही प्रत्येकाला म्हणतो काल दारू पिला, काल दारू पिला, पिलं मरले का, आम्ही काय करणार. त्याच्याकरता नाही आहे, पण आधार द्यावा. चुका होत असतात, चुका घडत असतात, कोणाकडून घडत नाही, मोठ्या मोठ्या लोकांकडून चुका घडल्या, पण त्या चुकीतून आपल्याला सावरत आलो तर मग कोणीतरी आपल्याला आधार दिला पाहिजे. नामस्मरण करताना जगाला आनंद वाटावा, नामस्मरण करता करता आपल्या संपर्कात जे येत असतील, ज्यांना गरज आहे त्यांना मदत करावी. नामस्मरण करत असताना आपल्या अंतःकरणामधली कोणाविषयी शत्रुत्वाचा भाव नसावा. आणि नामस्मरण करत असताना जगाला नाही पैशानं देता येत असेल, नाही कोणत्या वस्तूनं देता येत असेल, तर शब्दानं तरी आधार देता यावा. हे आहे राम, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण. इतकं सगळं पाहिजे, तेव्हा नामस्मरणाला ताकद येते. हा या नामकरणाचा मोरारी बापूंनी खूप सुंदर अर्थ सांगितला होता. मग एकदा भगवंताच्या बाललीला चालू झाल्या. कौसल्या माता पाहते, एकदा कृष्ण परमात्मा प्रभू रामचंद्र जे होते ना, ते रामचंद्र कौसल्या मातेनं आतमध्ये देवाच्या निवेद लावला होता देवाऱ्यामध्ये जाऊन. आणि प्रभू रामचंद्र रांगत रांगत गेले आणि रांगत रांगत जाऊन प्रभू रामचंद्राने तो निवेद खाऊन टाकला. कौसल्या म्हणते, अरे रामा हे देवा करताय. मनातल्या मनात राम म्हणते, मग मी कोण आहे, माझ्याच करताय. कौसल्या मातेनं ओळखलं नव्हतं. आणि सहसा असं होते की अतिपरिचयात अवज्ञा होते. जवळ असलं तर त्याचं महत्त्व, त्याचं मोठेपण आपल्याला कळत नसते. पण भगवंताने प्रभू रामचंद्रानेच आपलं मोठेपण कळू दिलं नाही. तुम्ही बघा, प्रभू रामचंद्रांनी दैवत्वाचं काम कधीच केलं नाही, माणसासारखेच वागले. कारण की माणसाकरता मर्यादेनं वागता वागता तुम्ही पूजनीय होऊ शकता, हे चरित्र निर्माण करण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सामर्थ्य आहे, पण स्वातंत्र्य नाही आहे. कारण की त्यांनी सांगितलं होतं, बोलीला वाल्मिक तैसेची करीना, मी दुसरं काही करणार नाही. स्वातंत्र्य नाही आहे, सामर्थ्य आहे. आणि कृष्ण चरित्रामध्ये सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहेत, मर्यादा कधी सोडली नाही. आणि म्हणून कौसल्या माता म्हणते, अरे रामा हे देवाकरता निवेद होता, तो खायचा नसतो रे. पण मला तरी वाटते देव अशाच लहान मुलांच्या माध्यमातून, ज्यांना खायला मिळत नाही त्यांच्याच माध्यमातून खात असते. आणि काही नसते, देव थोडी खाते. आम्ही तर बरेच वेळा आमच्या मंदिरातले जे पेढे देवाच्या पुढं ठेवे ना, ते मीच खाऊन टाकू. आता तो थोडी खाते, माझ्यासाठी होते ते. आता गोड खाऊ खाऊ एवढा कंटाळा लागा, आता दिसला तरी खाऊ वाटत नाही. पण देव थोडी खात असतो. मी सकाळी बोलून गेलो तुम्हाला,
आणि प्रभू रामचंद्राने ते खाल्लं. नंतर एकदा दशरथ महाराज भोजन करण्याकरता आले आणि भोजन करण्याकरता आल्यानंतर प्रभू रामचंद्र खेळत होते आणि दशरथ महाराजांनी प्रभू रामचंद्रांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण प्रभू रामचंद्र हातात येत नाही, पकडल्याच जात नाही. दशरथ विचार करू लागले, मी देवतांना मदत करतो इतकं माझं सामर्थ्य, पण हा लहाना पोरगा माझ्या हातात का येत नाही. खूप प्रयत्न केला. दशरथ इकून जायचे तिकून जायचे, रामाला पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण रामाला पकडू शकले नाही. त्याचं मस्त सुंदर चित्रण, सुंदर तात्विक भाव संत महात्म्यांनी सांगितलं. दशरथ डोक्यावर मुकुट ठेवून होते, राजा बनून होते, आणि तुम्ही सत्तेनं देवाला पकडू शकत नाही. सत्तेनं देवाला पकडता येत नाही. सत्तेनं देवाला पकडता आलं असतं, श्रीमंतीनं देवाला पकडता आलं असतं, तर देव कुठं राहिला असता हो? देव श्रीमंताच्याच घरी राहिला असता, टाटा बिर्ला अंबानी यांच्याच घरी राहिला असता. सत्तेनं पकडता आलं असतं, राष्ट्रपती पंतप्रधान यांच्याचकडे राहिला असता. पण देव सत्तेनं पकडता येत नाही, देव संपत्तीनं पकडता येत नाही. मग देवाला कसं पकडता येते? तेव्हा रामायणामध्ये असं वर्णन आहे, तिथे कौसल्या माता आली आणि कौसल्या मातेनं प्रभू रामचंद्राला पकडलं आणि पकडून दशरथ महाराजांच्या हातात दिलं. कौसल्या ही भक्ती आहे. देवाला पकडण्याचं एकमेव साधन आहे ते म्हणजे भक्ती. तुकाराम महाराजांनी गोड वर्णन केलं, भक्तीसाठी तो जसा केला तसा होतो. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. कसं काय? होय भक्ती केला तैसा, भक्तीनं तो तसा होतो. फार गोड वर्णन आहे, भागवतामध्ये वर्णन आहे. अहम भक्त पराधीनो, मी फक्त भक्ताच्या वशामध्ये आहे. मी बाकी कोणत्याही साधनानं सापडत नाही, कोणत्याच साधनानं नाही. न साधयती माम योगो स्वाध्याय तप आर्जवम, मी स्वाध्याय तप आर्जव या सगळ्या कोणत्याच गोष्टीनं सापडत नाही. मी कशानं सापडतो? मी भक्तीनं सापडतो. आणि जेही भक्त होते त्या सगळ्या भक्तांनी देवावर सत्ता गाजवली, अनुभव आहे. तो जनाबाईला गौऱ्या वेचू लागायचा, जनाबाईला गौऱ्या वेचू लागायचा. आता देव माणसं काम नाही करत ना, रोजाना ठेवलेले माणसं काम नाही करत ना, देव जनाबाईला गौऱ्या वेचू लागतो. कसं काय शक्य आहे? फक्त भक्तीसाठी, बाकी दुसरं कोणतंच कारण नाही. भक्तासाठी तो काहीही करायला तयार आहे, काहीही करायला तयार. आता तुम्ही कृष्णाचंच उदाहरण बघा ना, त्यानं काय केलं? पार्थाचा सारथी बनला, अर्जुनाचा. सारथी म्हणजे कोण असते माहिती आहे तुम्हाला? फक्त त्याला रथच नाही हाकलावं लागत, त्या रथाची काळजी घ्यावी लागते, त्या घोड्याचं खाणं पिणं करावं लागते, नवे नवे ते घोडं जे करते ते साफही करावं लागते. त्याला घोड्याची लीद म्हणतात.
लागते, घोड्याची लीदही साफ करावी लागते. मग कृष्णाच्या भक्तीसाठी, अर्जुनाच्या भक्तीसाठी तो कृष्ण परमात्मा घोड्याची घाण साफ करतो. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं याचं. देखा नवल केवडे प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, केसारथ्यपण पार्थाचे करीत असे. आणि हा काहीही बोलायचा, एवढं समजावून सांगून राहिला की अरे तुला युद्ध करणं तुझं काम आहे. तेव्हा हा कृष्णाला काहीही बोलत होता, पण तो रथ सोडून गेला नाही. नव्हे नव्हे पांडवाचा पराभव होऊ नये याच्याकरता त्यानं बरेच वेळा नियम मोडले. युद्धाचा नियम असतो, युद्धामध्ये कोणी निशस्त्र असते तेव्हा त्याच्यावर बाण चालवता येत नाही. पण कर्ण, त्याचं रथाचं चाक जेव्हा फसलेलं होतं तेव्हा त्या कर्णाला मारण्याकरता कृष्ण अर्जुनाला म्हणतो, अर्जुना बाण मार. आणि कर्णानं बटलेला आहे कृष्णाला, म्हणे कृष्णा तू स्वतः ईश्वर आहे, पण तू मला बाण मारायला लावला. कृष्ण म्हणतो, कर्णा मी तुला समजून सांगितलं होतं दुर्योधनाचा पक्ष घेऊ नको, हे तुझे भाऊ आहेत. तरी म्हणे तू अंधाराच्या सोबत राहिला, चुकीची संगती केली, चुकीच्या लोकांना सहकार्य केलं. आणि माझं ठरलेलंच आहे की माझ्या भक्तांना त्रास होऊ नये याच्याकरता मी काहीही करू शकतो, काहीही करायला मी तयार आहे. भक्ती या साधनामध्ये ती साधन आहे. कौसल्या मातेनं प्रभू रामचंद्राला पकडलं. कौसल्या भक्ती आहे. म्हणून तर वारकरी संतांनी मागणी केली, आम्हाला ज्ञानही असं पाहिजे. दशरथ ज्ञान आहे, पण रामायणाचा सिद्धांतही असं सांगते की कौसल्यानं रामाला पकडलं, दशरथाच्या हातात दिलं. आधी भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य धर्म येते. म्हणून नाथ महाराज तर मागणीच करतात, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, नाथ महाराजांची गोड अभंग आहे, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. आणि कौसल्या जेव्हा भगवंताला चालवण्याकरता प्रयत्न करते तेव्हा भगवान चालतात. गोड सुंदर वर्णन केलेलं आहे. कौसल्या जब बोल न जाये, ठुमुक प्रभु चलई पराये. आणि भगवान चालतात आणि भगवान भोजनही करतात. पण भोजन करत असताना अजून सुंदर भाव आहे. दशरथ महाराज जेव्हा भोजन करत असताना
जेवणामध्ये लक्ष देतात आणि रामाकडे लक्ष देत नाहीत, तेव्हा राम अजून तिथून उठून जातो. याचा अर्थ रामायणाच्या अभ्यासकांनी गोड सांगितला, सांसारिक पदार्थाकडे जास्त लक्ष दिलं तर देवाला राग येतो. दोघं जण जर आहे आणि सांसारिक पदार्थाकडे जर लक्ष दिलं तर देव मग तिथून निघून जातो आणि राम तिथून जाऊ लागला. कारण की संसार प्रधान झाला आणि ईश्वर गौण झाला. पण तसं नाही आहे. प्रधान कोण आहे? तुकाराम महाराजांचा गोड अभंग आहे, पोटापुरते काम परी अगत्य तो राम. हे ठीक आहे, पोटापुरतं केलं पाहिजे, नाही करावं कोण नाही म्हणते, करावं लागेल. शरीराचं संवर्धन करणं नाही, अन्न निर्वाहापुरते अन्न आच्छादन हे केलं पाहिजे. पण नुसतं तेच, काही लोक काहीच करत नाही, तेच करतात नुसते, दुसरं काहीच करत नाही. महाराज आम्हाला काम आहे, आम्हाला काम आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कितीही काम असेल ना, पण जेव्हा यमयाज्ञा होते ना आणि या सगळ्याकरता आपण प्रयत्न करतो, इथे काहीच राहत नाही, काहीच राहत नाही आणि काही सोबतही येत नाही. तुम्ही केलेलं सत्कर्म हेच तिथं सोबत येते. नाटाच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी गोड वर्णन केलं, मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल गाई, तुका म्हणे जाई अमे आज्ञा. तुम्ही केलेलं सत्कर्म, कथा सामान्य आहे का? कथा सामान्य आहे? कथा ऐकल्यानंतर किती पुण्य होते तुम्ही विचारही करू शकत नाही. इथे सगळे तीर्थ असतात, इथे सगळे संत महात्मे असतात, मग पुण्य किती होते, किती पुण्य होते. आणि हेच सत्कर्म उपयोगाला येते. अरे फक्त पुत्रासाठी, पुत्राचं नाव घ्यावं म्हणून अजामिळानं नारायण नाव घेतलं, तर त्याला घेण्याकरता विष्णूचे दूत आले. तर मला सांगा, आपण जर त्या देवाचं नाव प्रेमानं घेत राहिलो तर आपलं वाईट होईल कसं काय? कसं काय होईल? पण आपली नेमकी हीच चूक होते, काही सोबत येत नाही. म्हणतात बी लोक सगळेजण, काय करता राजीव, काय संग येते, इथं का नाही येत, का नाही येत इथे सगळे. आणि सगळ्यांना स्मशानात गेलं का वैराग्य जागा होते, त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. तिथं गेल्यावर काही फायदा नाही हो. काय राजीव, काल चांगला होता नाही माणूस, काहीच फायदा नाही. खरंच ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा चालू आहे. ते महाराज कटाळले, रामायणात सांगू सांगू येत जा येत जा येत जा, पण आपण गेलो नाही. बरं जातही होतो तर आपापल्या सोयीनं जात होतो, ते बरोबर टाईमवर येत होते, आपण आपापलं सगळे कामं करून जात होतो. नाही गेलो राजू आपण, संजीवन सोहळा निघून गेला, समाधी सोहळा. आता कुठं कथा होणार आहे? ही पश्चातापाची वेळ येण्याच्या पहिले आता संधी आलेली आहे ना, संधीचा फायदा घेऊन घेतला पाहिजे. फार विचित्र परिस्थिती आहे. संत महात्मे काय मूर्ख होते काय? कमाया करता येत नव्हत्या का त्यांना? ज्यांचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आजही त्याची पुनरावृत्ती होऊ शकली नाही, तर त्या तोडीचा ग्रंथ निघू शकला नाही, काय सामान्य प्रतिभा असेल विचार करा. असामान्य प्रतिभा. त्यांना काही कमावता आलं नसतं. तुकाराम महाराजांच्या शब्दाला आज पर्याय नाही. त्यांना काही कमावता आलं नसतं, त्यांना मोठं घर बांधता आलं नसतं, त्यांना मोठे वाडे बांधता आले नसते. त्यांनी तर होतं ते सुद्धा देवाकरता सोडून दिलं. कारण त्यांना माहीत होतं हे सगळं इथंच राहणार आहे आणि माझ्यासोबत जे जाईल ना ते फक्त एकच आहे, मी केलेलं सत्कर्म. संसार प्रधान नाही आहे, देव प्रधान आहे, ईश्वर प्रधान आहे. गौणत्व कशाला द्यायचं आणि प्रधानत्व कशाला घ्यायचं हे कळलं पाहिजे. आणि नंतर दशरथ महाराजांच्या हातामध्ये परमात्मा आला आणि आता भगवान मोठे होऊ लागले आणि मोठे होता होता आता त्यांना गुरुच्या घरी शिकण्याकरता पाठवलं. गुरुगृह गए पडन रघुराई, अल्प काळ विद्या सब पाई, जाकी सहज श्वास श्रुतिचारी,
स्वहरि पड़ यह कौतुक भारी, गुरु गृह गए पढ़न रघुराई, अल्प काळ विद्या सब पाये. वशिष्ठ महाराजांच्या आश्रमामध्ये गेले. जुना काळ होता, तुम्ही कोणीही असले तरी गुरुकडे जावं लागत होतं. आता काळ बदलत चालला, आता गुरुच तुमच्या घरी येते. ट्युशन, बरेच लोक घरी जाऊन ट्युशन घेतात. श्रीमंत लोकांनी सगळ्यांना विकत घेतला आता. बरं, गुरुला तर कळायला पाहिजे. मी काही काळ ट्युशन घेतल्या इंग्रजीच्या माझ्या गावात. आमच्या गावात होते एक मारवाडी, मला म्हणे, बोले सर हमारे घर पे आकर ट्यूशन लीजिए. मैंने बोला मैं क्या रोजगार हूँ तुम्हारा? तुमको अगर तुम्हारे बच्चे को पढ़ाना है तो मेरे घर भेजिए. बोले क्यों? मैंने बोला रामायण में की चौपाई नहीं पढ़े, गुरु गृह गए पढ़न रघुराई. अरे राम गुरु के घर में जाता है तो उसको कुछ लगता नहीं. तेरा बच्चा कौन है? तू कौन है? गुरुला आदर दिला पाहिजे, गुरुचा सन्मान केला पाहिजे. अजूनही एक विनंती करतो, कोण्या साधूसोबत, संतासोबत, महाराजासोबतही बोलत असताना की नाही आपण आदराने बोललं पाहिजे. तो रोजदार नाही आहे, तो येऊन राहिला, हे त्याचं कर्तव्य आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये असलेली आवड आहे, याच्यामुळं तो येतो. आपण नौकर समजायचे नाही कोणाला. साधू संतांचा आदरच कर. सगळं पुण्य नष्ट होते इतकी गोष्ट लक्षात ठेवा. आयुष्यभर केलेलं पुण्य जे आहे, आणि साधूला जर तुम्ही चुकीचं बोलले ना, तुमचं पुण्य नष्ट होते. संताशी शोभवी कोण्याही प्रकारे, त्याचे नव्हे बरे उभय लोके. हे मी नाही म्हणत, तुकाराम महाराजांचे शब्द आहे. आणि म्हणून गुरुच्या घरी गेले आणि आपल्याला मार्गदर्शन दिलं की बाबा मी ईश्वर आहे तरी मी गुरुकडे जातो. गुरुशिवाय पर्याय नाही. गुरुबिन कोण बतावे वाट, गुरुशिवाय रस्ता कोण दाखवेल, गुरुशिवाय परमार्थाचा मार्ग कोण दाखवेल, आणि त्या मार्गानं कशी गती केली पाहिजे याचं मार्गदर्शन कोण करेल? कोण करेल? पुण्य करावं, खूप पुण्य करावं, इतकं पुण्य करावं, इतकं पुण्य करावं की परमात्मा स्वतःच तुमच्याकरता गुरुची व्यवस्था करतो, किंवा तो स्वतः गुरु होतो. माझ्या विठोबाचा आपणची होय देव, तो गुरु होतो. आणि म्हणून गुरुच्या घरी गेले, आणि गुरुच्या घरी गेल्यानंतर परत आले आणि भावासोबत खेळायचे. आणि खेळत असताना प्रभू रामचंद्र मोठे होते तरी हारून जायचे. का हारायचे? माझ्या भावाला आनंद झाला पाहिजे म्हणून हारून जायचे. काही क्षेत्रामध्ये जय याला महत्त्व दिलं जाते, परमार्थामध्ये आहे हारे को हरिनाम. हारलं तरी काही फरक पडत नाही. आणि ज्याच्या समोर आपण हारून राहिलो तो जर आपला असेल तर काय फरक पडते? लोक मायबापासोबत स्पर्धा करतात, काय आपलं जीवन आहे. आणि त्याच्यानंतर रामायणामध्ये सांगितलं, वापस घरी आल्यानंतर जे गुरुच्या घरी शिकले होते त्याचं अनुकरण करायला सुरुवात केली. हे प्रातः काळ उठके रघुनाथा, मातु पितौ गुरु नाम ही माथा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. प्रातः काळ उठके रघुनाथा, मातु पिता गुरु वही माता. सकाळी उठल्यानंतर काय करायचे? जे गुरुच्या घरी शिकवलं गेलं होतं, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, म्हणून पहिला प्रणाम करायचे आईला. प्रातः काळ उठके रघुनाथ,
पहिला प्रणाम मातू आईला प्रणाम करायचे. शक्य असेल मी बळजबरी मी काही असं संकल्प वगैरे करून घेत नसतो, पण तरीही मनापासून तरी आईला प्रणाम करा. कदाचित नाही रोज होत असेल काही नाही, मी काही अट्टहास करत नाही असं, पण तरीही शक्य होत असेल तर करा. आणि सगळी वैदिक परंपरा मातृशक्तीला सन्मान करायचं शिकवणारी आहे. तुम्ही भागवतामध्ये कथा ऐकली असेल की नारदाचं जे पूर्वचरित्र आहे, त्या पूर्वचरित्रामध्ये नारद त्या संतांसोबत जाण्याची गोष्ट करतात, तेव्हा ते संत नारदाला सांगतात, महाराज तू येऊ नको हरिदास आमच्यासोबत, तुझी आई अजून जिवंत आहे, तुझ्या आईची सेवा कर. ज्ञानोबारायांनी सुद्धा तेच सांगितलं, सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. काही लोक आईबापांना काहीच समजत नाही, काय जीवन आहे या लोकांचं मला समजत नाही. वरतून म्हणतात आपल्या आईबापाचं काही घेणं देणं नाही, काहीच नाही. मग तू कसा काय झाला? त्यांचं घेणं देणंच नाही तर तू झाला कसा काय? ही भारतीय संस्कृती लज्जित होते बरं. ज्या देशामध्ये राम घडले, ज्या देशामध्ये राम स्वतःच्या वडिलाचा शब्द खरा करण्याकरता वनवासामध्ये गेले, आणि त्या देशामध्ये जर वृद्धाश्रम वाढत असेल तर हे भारतीयांकरता अतिशय मान खाली घालण्याची गोष्ट आहे. आता ते कुठंतरी त्या दिवशी ऐकलं, कोणती तरी ग्रामपंचायत आहे, त्यांनी निर्णय केला की आई वडिलांना जे सांभाळणार नाही त्यांना कोणतीच इस्टेट आई वडिलाची मिळणार नाही. आणि देशातही असा विचार चालू आहे. आमचं कोणी ऐकेल नाही ऐकेल, पण ऐकतील. माझी तर प्रार्थना आहे केंद्र सरकार राज्य सरकारला, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने असा कायदा करावा की जे मायबापाला सांभाळतील, जे मायबापाची काळजी घेतील त्यांनाच मायबापाचं मिळेल, बाकी मिळणार नाही. नाहीतर त्यांना ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्याविषयी कृतज्ञता असली पाहिजे. कृतज्ञता. मी गाणे म्हणत नाही बरं, नाही तर आमचे बरेच जण गाणे म्हणवतात आणि तुम्हाला रडवतात. मला तुम्हाला रडवायचं नाही, जागवायचं आहे. रडवायचं नाही आहे की आई वडिलाचे गीत म्हणून तुम्हाला रडवायचं नाही आहे. मला फक्त जागवायचं आहे की आई फार श्रेष्ठ असते, आईच देव आहे आपल्याकरता. म्हणून पहिलं सांगितलं मातृदेव भव. विठ्ठल देव आहे, पण विठ्ठल जो देव आहे ना, तो विठ्ठल देवही जो कृपा करतो ना, तो आईच्या माध्यमातून करतो. त्या आईच्या डोळ्यामध्ये जर तुमच्यामुळं अश्रू आले असतील ना, विठ्ठल तुमच्यावर कृपा करणार नाही. कारण की आपल्या सगळ्यांना इतिहास माहीत आहे की तो पांडुरंग परमात्मा विठेवर जो उभा होता ना, तो पुंडलिकानं आई वडिलांची केलेली जी सेवा आहे त्या सेवेकरताच तो तिथं उभा आहे. रुक्मिणी आईसाहेब रुसल्या आणि दिंडीरवनात गेल्या, आणि दिंडीरवनात गेल्यानंतर विठ्ठलाला वाटलं माझा एक भक्त इथे माझं भजन करतो, त्याच्याकरता पुंडलिकाच्या सपाशी गेले. पुंडलिकानं सांगितलं म्हणे, देवा सध्या माझ्या आईवडिलाच्या सेवेची वेळ आहे, म्हणून तुला थोडा वेळ थांबावं लागेल माझी सेवा होस्तर. म्हणे कुठं थांबू? आणि पुंडलिकरायानं वीट जी आहे ती वीट भिरकावली. म्हणे याच्यावर उभा राहा. आणि आज 28 युग झाली, अजूनही तो उभाच आहे, अजूनही तो उभाच आहे. पण तो म्हणत नाही की मी थकलो, कारण त्याला माहित आहे की ज्यानं मला उभं केलं ना, तो आपल्या आईवडिलाच्या सेवेकरता मला उभं केलं. आणि जो आईवडिलाची सेवा करत असेल ना, त्याच्याकरता देव त्याच्या दरवाजामध्ये उभा राहायलाही तयार आहे. हे पुंडलिकाचं आणि पांडुरंगाचं चरित्र शिकवते आपल्याला. मातु पितू, आई बाप गुरु, या तिघांना वंदन केलं. आणि तिघांना वंदन केल्यानंतर गोस्वामी तुलसीदास महाराज आता प्रसंग बदलतात. ते म्हणतात, यह सब चरित्र कहा मैं गाई, आगेली कथा सुनऊ मन जाए, विश्वामित्र महामुनि आए, बसही विपिन शुभ आश्रम जाने. आता विश्वामित्र महाराजांचं आगमन होणार आहे. आणि ते विश्वामित्र प्रभू रामचंद्राला यज्ञाच्या सेवेकरता मागणार आहे. आणि तो कथाभाग आपल्याला पाहायचा आहे. पण तत्पूर्वी
त्या कथेमध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी सगळ्यांनी एकदा थोडंसं भगवंताचं भजन करू आणि नंतर समोरचा कथा बघा. विठ्ठला पांडुरंगा पांडुरंगा माय बापा सगळ्यांनी विठ्ठला पांडुरंगा पांडुरंगा माय बापा विठ्ठला पांडुरंगा पांडुरंगा माय बापा हे विठ्ठला पांडुरंगा पांडुरंगा माय बापा 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 अरे वो विठ्ठल 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 बोला बोला सगळ्यांनी प्रेमाने हे विठ्ठल 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 ओ विठ्ठल 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 विठ्ठल
पांडुरंगा पांडुरंगा माय बाबा विठ्ठला 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 पंढरीनाथ भगवान की विश्वामित्र यांनी एक यज्ञ आयोजित केला होता आणि ते यज्ञामध्ये मारीचे स्वभाव यायचे आणि मारीचे स्वभाव येऊन बाधा करायचे, यज्ञ विध्वंस करायचे. मग एक वेळा विश्वामित्र महाराजांना माहीत पडलं की क्षत्रिय कुलामध्ये भगवान जन्माला आलेले आहे, परब्रह्म जन्माला आलेले आहे आणि त्यांना आपल्या यज्ञामध्ये आणल्याशिवाय हे शत्रू मरणार नाहीत. गादी तनय मन चिंता व्यापी हरिबिन न मरही निशिचर पापी. देवाशिवाय हे मरणार नाही. मग तो देव कुठे आहे? तर लक्षात आलं की तो देव अयोध्या भूमीमध्ये दशरथ आणि कौसल्याकडे जन्माला आला. आता हे जे विश्वामित्र होते ने क्षत्रिय होते, गादी राजा क्षत्रिय होते, पण त्यांना असं वाटलं की ब्राह्मणाला देव लवकर प्राप्त होतो म्हणून ते तपश्चर्या केली, ब्राह्मण बनले. देव प्राप्त करण्याकरता जात महत्त्वाची नाही, देव प्राप्त करण्याकरता भाषा महत्त्वाची नाही, तिथं फक्त प्रेम पाहिजे. म्हणून तिथं जातीचा बदल वर्णांतर करायची गरज नाही, भाषांतर करण्याची गरज नाही, वेषांतर करण्याची गरज नाही. तिथं फक्त एकच गरज आहे, काय? प्रेम भाव वाढवायची. आणि ते तिथे आलेले आहे. म्हणून विश्वामित्र महाराज त्या भगवंताचं चिंतन करता करता अयोध्या भूमीमध्ये आले आणि अयोध्या भूमीमध्ये आल्यानंतर सगळ्यांनी स्वागत केलं. दशरथ महाराज चरण प्रक्षालन करतात आणि चरण प्रक्षालन करून म्हणतात, महाराज आम्ही भाग्यवान आहोत की तुमचा संग आम्हाला मिळेल, तुमच्या आशीर्वाद, आमच्या इथं जी मुलं जन्माला आली त्या मुलांना तुमचा हा आशीर्वाद मिळेल. कसं काय तुमचं येणं केलं? तेव्हा विश्वामित्र महाराज म्हणतात, हे दशरथ, असुर समूह 57 मोही मै जाचन आयुन रूपतोई. असुर मला सतावून राहिले आणि मी तुला मागण्याकरता आलो आणि मला काय पाहिजे माहीत आहे? अनुज सहित देऊ रघुनाथा निशिचर बदमय होऊ सनाथा. त्या राक्षसांना मारण्याकरता मला तुझा पुत्र रघुनाथ पाहिजे आणि त्याच्यासोबत त्याचा भाऊ पाहिजे. आणि हे ऐकल्याबरोबर दशरथ महाराजांना वाईट वाटलं. दशरथ महाराज म्हणतात, महाराज माझं पूर्ण राज्य मागा, माझं पूर्ण राज्य मागा, पण राम मला मागू नका. राम जर नसेल तर माझ्या जीवनाला काय अर्थ आहे? एक तर लवकर मिळाला नाही, चौथे पण पायऊ सुतचारी विप्रवचन नाही कहो विचारी. पण तुम्ही सगळं मागा पण मला राम द्या वाटत नाही. सब सूत प्रिय मोही प्राण की नाही. सगळे प्रिय पुत्र आहेत माझे, पण राम देत नाही बनाई गोसाई. मी रामाला देऊ शकत नाही. तेव्हा विश्वामित्र महाराजांनी समजावून सांगितलं की साधू आपल्या दरवाजावर आला आणि त्या साधूनं याचना केल्यानंतर त्या साधूला रिक्त हस्तानं वापस पाठवू नये. अतिथी जो असतो ना, अतिथीला तसं पाठवत नसतात. ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर उभी आहे, अतिथी जेव्हा विनमुख जातो ना तेव्हा तो आपली पुण्यरूपी संपत्ती घेऊन जातो. अपमानिल्या अतिथी नेही सुकृतची संपत्ती. तो पुण्यरूपी संपत्ती घेऊन जातो. आणि म्हणून महाराज माझं ऐका. आणि पूर्वीचे राजे जे होते ना ते संतांचं ऐकायचे. आणि त्याच्यामुळं शेवटी
दशरथ महाराज तयार झाले. बातमी अयोध्येमध्ये पसरली. कौसल्या मातेला आनंद झाला, कारण की तिच्या लक्षात आलं होतं की तो जो जोगी आला होता ना, त्यानं सांगितलं होतं एक साधू येईल, तुझ्या मुलाला घेऊन जाईल आणि तिकडून परत जेव्हा तुझा मुलगा येईल ना तेव्हा लग्न करून येईल. कौसल्या माता तयार झाले आणि हेही तयार झाले. हातामध्ये धनुष्यबाण घेतले आणि हातामध्ये धनुष्यबाण घेऊन भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मण महाराजांसोबत विश्वामित्र महाराजांसोबत जायला तयार झाले आणि म्हणू लागले, महाराज काळजी करू नका, आता तुम्ही तुमचा जो यज्ञ आहे ना तो यज्ञ व्यवस्थित करा. रस्त्यानं जात असताना बला अतिबला नावाची विद्या विश्वामित्र महाराजांनी प्रभू रामचंद्राला दिली आणि सकाळीच उठले आणि उठल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण महाराज विश्वामित्र महाराजांना म्हणतात, महाराज तुम्ही यज्ञाला सुरुवात करा. प्रातः मुनी सन रघुराई निर्भय यज्ञ करहु तुम नाही. आता तुम्ही काळजी करू नका. आणि यज्ञ करायला सुरुवात झाला. यज्ञामध्ये आहुती टाकायला सुरुवात झाली. इदं स्वाहा इदं स्वाहा 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 आहुती, आणि त्या आहुतीमुळं धूर निघायला सुरुवात झाला आणि पुन्हा राक्षस लोकांचा समूह आला. आणि ते राक्षस लोकांचा समूह आल्यानंतर ते बाधा करणार तितक्यात प्रभू रामचंद्राने बाण काढले आणि एका बाणाने सुभाऊ जो होता त्या सुभाऊला वर आकाशामध्ये नेलं. तिथं तो सुभाऊ जळून संपला. आणि दुसरा बिनफण्याचा बाण होता, तो बाण मारला मारीच्याला आणि तो मारीच 400 योजन लांब जाऊन पडला, कारण की समोर मारीच्याचं काम आहे, त्याला मारलं नाही. आणि सगळे राक्षस पळून गेले. आता प्रभू रामचंद्र म्हणतात, महाराज आता तुमच्या यज्ञामध्ये कोणी बाधा करणार नाही. हा यज्ञ म्हणजे काय माहीत आहे? हा जीवन यज्ञ आहे. आणि हा जीवन यज्ञ विकार जे आहेत ना ते विकार पूर्ण होऊ देत नाहीत. मग याच्यामध्ये राम आणि लक्ष्मण आले पाहिजे. राम शब्दाचा अर्थ होतो सत्य आलं पाहिजे आणि लक्ष्मण शब्दाचा अर्थ होतो समर्पण आलं पाहिजे. सत्य आणि समर्पण हे जोपर्यंत आपल्या जीवन यज्ञाकरता येत नाही तोपर्यंत आपला जीवन यज्ञ सफल होत नाही. खोटं खूप बोलतात हो लोक आजकाल, खूपच खोटं बोलतात. इतकं खोटं का बोलतात मला समजतच नाही. बरं काही फायदा नसला तरी खोटं बोलते कोणी कोणी, सवयच पडली त्याला. आणि या मोबाईलच्या काळामध्ये तर पण तुकोबारायांचे शब्द आहे, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. फार महत्त्वाचं आहे, खोटं बोलूच नाही. आणि कदाचित ठीक आहे तुमच्या थोडंसं फायद्यासाठी काही एखादं काम असेल त्याच्याकरता बोलले, विनाकारण. बरं लहान पोरांनाही तसंच शिकवलं जाते. लहान पोरं पहिले असे नव्हते, आता हे खूप विचित्र झाले. ते पहिले असे नव्हते, ते आपणच शिकवलं त्यांना. आपल्या घरी कोणी आलं आणि आपल्याला त्याला भेटायचं नसलं तर आपण पोराला काय सांगतो? त्याला सांगून दे हाय नाही म्हणून बाबा घरी, त्याला सांगून दे हाय नाही म्हणून बाबा घरी. असं जे एकानं सांगितलं, एक माणूस आला म्हणे, बाबा दरवाजावर कोणीतरी आवाज देऊन राहिलं म्हणे, जा त्याला सांग बाबा घरी नाही. तो गेला, त्याला माहीतच नाही. ते म्हणे, ओ काका बाबा घरी नाही आहे. बाबानंच सांगितलं का बाबा घरी नाही आहे? बाबानंच सांगा, त्याला माहीतच नाही कसं खोटं बोलायचं. हे लहान मुलंही बिघडत चालली. का बिघडत चालली? आपण त्यांना ते संस्कार देतो. बरं लोक काय म्हणतात, खोटं बोलल्याशिवाय जमत नाही. खोटं बोलून खरं बोलून कसं वागता येईल? जाऊ द्या, मी तुम्हाला थोडीशी सूट देतो. काही व्यवहारात कुठं कुठं हे करावं लागतं, पण विनाकारण. काही लोक तर विनाकारण खोटं बोलतात. म्हणून सत्कर्म वेगळं, सत्कर्म वेगळं आणि समाजकार्य वेगळं. समाजकार्य पुण्य देईलच की नाही हे सांगता येत नाही. समाजकार्य पुण्य देईलच की नाही हे सांगता येत नाही. सत्कर्म पुण्य देते, कारण की तिथं सत्याशिवाय दुसरं काही नसते. सत्याशिवाय काही नाही. काय लबाडपणानं हे वाढलं, विचित्रपणा वाढला. मला तर कधी कधी विचार पडते काय होईल या जगाचं. प्रत्येक क्षेत्रामध्ये लबाडी घुसलेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये असत्यानं प्रवेश केलेला आहे. समर्पण आणि सत्य जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये येत नाही ना तोपर्यंत आमचा जीवन यज्ञ पूर्ण होत नाही. विश्वामित्र महाराजांचा यज्ञ पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर
विश्वामित्र महाराज म्हणतात, रामा अजून समोर एक यज्ञ आहे. कोणता? धनुष्य यज्ञ. आणि धनुष्य यज्ञाची गोष्ट ऐकल्याबरोबर धनुष्य यज्ञ सुनी रघुकुलनाथा, धनुष्य यज्ञ सुनी रघुकुलनाथा, हर्षि चले मुनि वर के साथा. हे उत्तर भारतातली पद्धत आहे, चौपाईला गाण्याची तिकडली पद्धत आहे, शांततेत एकदम व्यवस्थित. धनुष्य यज्ञ धनुष्य यज्ञ सुनि रघुकुलनाथा, हर्षि चले रघुवर के साथा. आणि रस्त्यानं जात असताना एक आश्रम दिसला आणि त्या आश्रमामध्ये जीव जंतू काहीच दिसत नाही. तेव्हा प्रभू रामचंद्र विश्वामित्र महाराजांना म्हणतात, महाराज हा आश्रम काय आहे? आणि तिथं एक दगडाची स्त्री होती. दगडाची स्त्री होती. हे कोण आहे? तेव्हा विश्वामित्र महाराज म्हणतात, महाराज ही गौतमाची पत्नी आहे अहिल्या, आणि ती तुमच्या चरणरजाची अपेक्षा करत आहे. गौतम नारी श्राप बस उपल देह धरी दे, गौतम नारी श्राप बस उपल देह धरी दे, चरण कमल रज चाहती कृपा करवो रघुबीर. हिला श्राप दिला कोणी? पापवश नाही म्हटलं, श्रापवश. तिची चूक नव्हती. तिचं सौंदर्य इतकं चांगलं होतं की इंद्राची तिच्यावर दृष्टी बिघडली आणि इंद्र गौतम महाराजांचं रूप घेऊन आला. आणि तिकडून गौतम महाराज आले. त्यांनी पाहिलं, इंद्रालाही श्राप दिला, तुला भगव पडतील, आणि हिला श्राप दिला, म्हणे तू पातिव्रत्ता आहे, तुला लक्षात यायला पाहिजे, तुझ्या पातिव्रत्यामध्ये काहीतरी दोष राहिला असेल, म्हणून तू दगड म्हणून जन्माला राहशील, तू दगड बनशील. पण शेवटी त्यांना लक्षात आलं की हे सगळं इंद्रानं केलेलं आहे. म्हणून त्यांनी नंतर सांगितलं, म्हणे काळजी करू नको, जेव्हा रघुकुलामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जन्म होईल आणि ते प्रभू रामचंद्र इथून जातील, तेव्हा त्यांच्या पायाच्या चरणाचा स्पर्श तुला झाला की तुझं पूर्वीचं स्वरूप प्राप्त होईल. आणि विश्वामित्र महाराजांनी म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्राने आपल्या पायाचं नख जे होतं ते नख त्या दगडाला लावलं, आणि जसं त्या दगडाला लावलं त्याच्यामधून स्त्री प्रगट झाली, आणि त्या स्त्रीनं एक प्रार्थना केली. परसत पद पावत शोक नसावत, प्रगट भई तप पुंज सही, देखत रघुनायक जन सुखदायक, सन्मुख होई करी जोरी नहीं, अति प्रेम धीरा पुलक शरीरा, मुख नहीं आवत वचन कही, अतिशय बड़ भागे चरण ही लागे, जुगल नयन जल धार बही. परसत पद पावत, स्पर्श झाल्याबरोबर ती प्रगट झाली, आणि प्रगट झाल्याबरोबर तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. स्वामी, तुम्ही माझा उद्धार केला, मी बरेच वर्षापासून अशी बसलेली होती. तुमचं व्रत आहे, एक पत्नी व्रत आहे, पण तुमच्या स्पर्शानं मी दगडासारखी झाली होती, आणि मी आता मला माझं मूळ स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि हे सांगून ती जी होती ना, ती पती लोकाला निघून गेली. हे अहिल्याचं चरित्र आपल्याला काय शिकवते माहिती आहे? कदाचित आपल्याकडून एखादी चूक घडली असेल तर आता दगडासारखे स्थिर व्हा, दगडासारखे स्थिर व्हा, आणि स्थिर होऊन भजन करत राहा. कधीतरी राम येतील, आणि राम आल्यानंतर तुमच्या त्या दोषातून तुम्हाला मुक्त करतील. परमात्मा खूप कृपाळू आहे, उदार आहे, दयाळ आहे, पतित पावन आहे, त्याचं एक नाव आहे.
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम हे सीताराम जय सीताराम पतित पावन सीताराम सीताराम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राजा राम पतित पावन सीताराम हे रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति पावन सीताराम हे पतित पावन सीताराम भगवंताचं एक नाव आहे पतित पावन. तो पतितांना पावन करणारा आहे. अहिल्या पतित झालेली होती, तिला पावन करण्याचं काम भगवंताने केलं आणि भगवान समोर जाऊ लागले. आणि समोर जात असताना गंगा नदी दिसली. भगवंताला वाटलं आपला काही का होईना, दगडाची का होईना, एका स्त्रीला स्पर्श झाला म्हणून आपल्याला स्नान केलं पाहिजे. आणि म्हणून भगवंताने गंगा स्नान केलं. तिथे विश्वामित्र महाराजांनी गंगा मातेच्या अवतरणाची कथा सांगितली. ही गंगा नदी सुद्धा जी आहे ना, ही गंगा नदी सुद्धा रघुकुलातलेच सगर भगीरथ यांच्यामुळे भूतलावर अवतरित झालेली आहे. म्हणून त्यांच्या पूर्वजाचा इतिहास सांगितला. आणि आता जनकपुरी आलेली आहे. आणि जनकपुरीमध्ये भगवान विश्वामित्रासोबत आलेले आहेत. आणि विश्वामित्र आले ही माहिती जशी मिथिलापती जनक महाराजांच्या कानावर गेली, जनक महाराज त्यांच्या स्वागताकरता आले. विश्वामित्र महामुनि ज्ञानी समाचार मिथिलापति आए. विश्वामित्र महामुनि आए समाचार मिथिलापति आए. आणि आल्याबरोबर स्वागत करतात. महाराज बरं झालं तुम्ही आले. धनुष्य यज्ञ आहे आमच्याकडे, सीतेचं स्वयंवर आहे आणि अनायासे तुम्ही आले. पण महाराज तुमच्यासोबत ही 2 मुलं दिसतात, ही कोण आहेत? बरं पाहिल्यानंतर तर असं वाटून राहिलं की मुनिकुलातले आहे, पण त्यांच्या तेजावरून ते सांगतात, त्यांच्या शास्त्र स्वभावावरून ते सांगतात की हे नृपकुलातले आहे. कहू नाथ सुंदर 2 बालक मुनिकुल तिलक के नृपकुल पालक. हे मुनिकुलातले आहे की नृपकुलातले आहे? महाराज विश्वामित्रजी, माझं मन जे आहे ते विरागी आहे. जनक महाराज निर्गुण उपासक होते, पण या रामाला पाहिल्यानंतर माझं मन जे आहे ना, ते मन त्याच्याविषयी आकर्षित होत आहे. अनुराग निर्माण झालेला आहे. सहज विराग रूप मन मोरा थकित होई जी मी चंद चकोरा. त्याला पाहिल्यानंतर दुसरं काही पाहावं वाटत नाही. मी सकाळी तुम्हाला बोलून गेलो, तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी, माझे चित्त मिठी पडली पंढरी राया. त्याच्यापासून तसभरही कुठं जावं वाटत नाही. आणि खरंच तू खूप सुंदर आहे हो, देवासारखा. त्याच्यामध्ये विकार नाही. जिथं विकार नसते ना तिथं सुंदरता वाढत जाते. आणि सगळे सुंदर आहेत. सुंदर असणं काही वाईट थोडी आहे.
देवही सुंदर आहे, ज्ञानोबाराही किती सुंदर आहेत, सगळे संत बघा तुम्ही सुंदर आहेत. अरे देवाचा आधार घेतला तर बंदर सुद्धा सुंदर बनतो. हनुमंतराय बंदर होते पण सुंदर झाले. आज गावागावामध्ये मंदिर आहे आणि सोडावं वाटत नाही त्यांना. त्या देवाचं रूप पाहिल्यानंतर कधीच त्यांना असं वाटत नाही की इथून माझं लक्ष विचलित व्हावं. सहज विराग रूप म्हणू मोरा, थकित होय जिमी चंद चकोरा. इनही बिलिकोत अति अनुरागा, बरबस ब्रह्मसुखही मन त्यागा. ब्रह्मसुखालाही त्यागून द्यावं वाटतं. तुकाराम महाराजांची फार गोड अभंग आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात, या पांडुरंगाला पाहिल्यानंतर सुखालाही सुख होते. पाहता श्रीमुख सुखावले सुख, पाहता श्रीमुख सुखावले सुख. झाकीवाले तयार रहा. श्रीमुख सुखावले सुख. त्या देवाचं मुख पाहिलं सुखालाही सुख होते. फार वेगळा भाव आहे. आता विस्तार करायला वेळ नाही माझ्याजवळ. इनही विलोकित अति अनुरागा, त्याला पाहिल्यानंतर अनुरागानं जीव ओतमलेला आहे. आणि म्हणून हे विश्वामित्रजी हे सामान्य नाहीत, हे मुनिकुलातले दिसत नाहीत, हे नृपकुलातले दिसत नाहीत. आता वास्तविक याच्यापासून सगळी कुलं आहे. आणि त्या परमात्म्याला पाहिलं आणि सांगितलं की आता यांना इथं ठेवता येणार नाही, कारण की तुम्ही सांगताय दशरथ पुत्र आहेत, राजपुत्र आहेत, म्हणून आमच्या आंबावाडीमध्ये एक सुंदर सदन आहे. सुंदर सदन, सुखद सबकाला, म्हणजे
वास्तुशिल्पशास्त्र किती समोर गेलं असेल पहा. सुंदर सदन सुखद सबकाला, म्हणजे जिथे थंडी असली तर ते गरम वाटायचं हीटर लावल्याशिवाय, आणि जिथं गरम असेल तर ते थंड लागायचं विदाऊट AC. असं सुंदर ठिकाण होतं. आणि त्या आंबावाडीमध्ये यांना राहण्याकरता जागा दिली. भगवान म्हणतात तिथे गेल्यानंतर दुपारची वेळ झालेली होती. सगळ्यांनी विश्रांती केली आणि विश्रांती केल्यानंतर संध्याकाळी उठल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्र विश्वामित्र महाराजांना म्हणतात, महाराज या लखनला ही मिथिला नगरी जनक नगरी पाहायची आहे. आता हे असं असते बरं, म्हणजे आपल्याला पाहिजे असते पण दुसऱ्याच्या नावावर मागायचं. बरेच म्हातारे लोक आपल्या नातवाच्या नावानं मागून घेतात आणि स्वतःच खातात. म्हणता तर येत नाही. अरे एक काम कर, काय माझ्या नातवासाठी आईस्क्रीम घेऊन ये. नातवाला विचारावं, का रे तुझ्या आबाजीनं आईस्क्रीम? हेड त्यानंच खाल्लं बुड्यानं. असं मागता येत नाही. आता राम कसं म्हणेल की मलाच नगरी पाहायची आहे, म्हणून रामानं नाव घेतलं की मला नाही, लक्ष्मणाला ही नगरी पाहायची आहे, मी त्याला दाखवून आणवतो. आता विश्वामित्र होते, विश्वामित्र म्हणू लागले, म्हणे रामा तू म्हणतो की याला लक्ष्मणाला नगरी पाहायची, यानं पाहिली नाही. तू कधी पाहिली? तू कधी आला होता? तू तर पहिल्यांदाच आला ना, तू कधी पाहिला? तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणू लागले, मी सगळंच पाहिलं विश्वामित्र महाराज, कारण की सगळं निर्माण मीच केलं. पण माझं ब्रह्मत्व उघडं करू नका, पडदे में रहने दो, पर्दा न उठाओ, पडजा जो उठ जाएगा तो अमर अकबर अँथनी. हे जुने संस्कार होय पिक्चरचे, ते पाहिलेले आठवते ना. माझं ब्रह्मत्व उघडू नका. आणि म्हणून समोर जायला निघतात, सांगतात जा काही काळजी नाही, या लवकर फिरून या. आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण महाराज आता जनकपुरीमध्ये फिरून राहिले. आणि जनकपुरीमध्ये फिरत असताना सगळे जे गोपाळ होते, लहान लहान मुलं होते, ते सगळे त्यांच्या मागं जाऊ लागले. स्त्रिया ज्या होत्या ना, त्या स्त्रिया आपल्या दरवाजाच्या फटीमधून पाहू लागल्या आणि एकमेकीला सांगू लागल्या, ए सखी, ए सखी, तुम्हें मालूम है 2 कुंवर आए हैं और 2 कुंवर जो है वो अपनी जनक नगरी में, मिथिला नगरी में घूम रहे हैं, उन्हें देखना चाहिए. आणि सगळ्यांना एकमेकीला माहीत झालं. तर त्या काळात नव्हतं मोबाईल, नाही तर फोन केले असते मोबाईलवर, पण घराला घरं लागून होते, लगेच सांगून दिले. आणि सांगितल्यानंतर सगळ्या जणी आपल्या आपल्या अटारीत यायच्या, कोणी कुठं यायच्या. प्रभू रामचंद्र आणि त्यांच्यासोबत सगळे बालगोपाळ चाललेले आहे आणि सगळेजण पाहून राहिले. जे पुरुष होते ना ते अहंकारी आहेत, ते दुरून पाहून राहिले. काही जण असेच पाहते, दूरच उभे राहतात ते तिकडं मंडपाच्या पलीकडं, काय चालू आहे, बरं आहे, केलं पाहिजे, तुम्ही नाही करावं तर कोण करत. ही देव यायच्या जवळ येत नसते. मला तर नाटकामध्ये बी ठेवायला पाहिजे होतं. अरे आनंद घ्यायचा, रामाचं लग्न आहे, आनंद करायचा. मी नाटक केले होते, मी ऊर्जा मंत्री झालतो नाटकात, आणि तेव्हा होतं लोड शेडिंग. ते लोकायनं मला ते कागदच फेकून मारले होते. कॉलेजच्या नाटकात ऊर्जा मंत्री झालो होतो मी. त्या टाईमला लोड शेडिंग खूप होतं, त्यानं मला कागदच फेकून मारले. मला लेको लोड शेडिंगचं ऊर्जा मंत्रीच केलं. मग दुसऱ्या वेळेस गृहमंत्री केलं, तेव्हा ते डान्स बार बंद झाले होते. भाषण द्या गृहमंत्री बनून. जेव्हा BEdला होतो तेव्हा. आता आठवलं मला, काय आठवते. आणि सगळे पुरुष अहंकारी लांब उभे होते. स्त्रिया ज्या होत्या ना त्या जवळ जाऊन पाहायच्या. पण जुना काळ होता, मर्यादेचा काळ होता. एक सासू होती, ती सुनेला म्हणू लागली, ए तेरे में लज्जा नहीं है, परपुरुष आया है और उसे देखने के लिए तुम अटारी में जाके खड़ी रहती हो, तुम्हें समझता नहीं है. ती सून म्हणते, ओ सास माँ,
तू मुझे कहाँ देखती हो? जिसे देखने से जन्म सफल हो जाते हैं वो हमारे घर के आगे से जा रहे हो, और तू बड़भागी नहीं है, तू तो दुर्भागी है की तू मेरे पर ख्याल रख रही हो. त्याला पाहणं, रामाला पाहणं, अरे त्याला पाहिल्यानंतरच तर जन्म सफल होतात. आजी संसार सफल झाला गे माये, आजी संसार सफल झाला गे माये. सगळे जण पाहू लागले. जिथं धनुष्य यज्ञ होती ती जागाही प्रभू श्री रामचंद्र पाहून परत आले, आणि परत आल्यानंतर घरी गेले आणि संध्याकाळी प्रसाद घेतला आणि आपल्या गुरुच्या पायाची सेवा करता करता झोपले. आता रामायणामध्ये खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. आता इतकं बारीक का सांगितलं? पहिले कोण झोपलं? विश्वामित्र. नंतर कोण झोपलं? प्रभू रामचंद्र. आणि नंतर झोपले लक्ष्मण. कारण विश्वामित्राची सेवा राम आणि लक्ष्मण करत होते. विश्वामित्र झोपल्यानंतर रामाची सेवा लक्ष्मण करत होते, आणि लक्ष्मण शेवटी झोपले. आणि सकाळी उठताना पहिले लक्ष्मण उठले, नंतर प्रभू राम उठले, आणि नंतर विश्वामित्र उठले. याच्यामधून सांगितलं की आपण ज्याची सेवा करतो त्याचा किती आदर ठेवला पाहिजे. आणि सकाळी उठलेले आहे, आणि उठलेले असताना प्रभू रामचंद्र महाराजांना म्हणतात, विश्वामित्र महाराजांना, महाराज तुमच्या पूजेकरता मी फूल आणतो, तुमच्या पूजेकरता मी फूल घेऊन येतो. आणि त्याच्याकरता फूल आणण्याकरता ते जनक महाराजांच्या पुष्पवाटिकेमध्ये जायला निघतात. आणि पुष्पवाटिकेमध्ये जाणार, माली होता उभा. त्या मालीला विचारलं, बोले भैया हमारे गुरु की सेवा के लिए हम पुष्प चुन सकते हैं? अरे बोले महाराज आप क्यों चुनते हो, हम चुन के देते हैं. बोले नहीं, मेरी गुरु की सेवा है और मेरे गुरु की सेवा मुझे खुद करनी चाहिए. कुछ बातें खुद करनी चाहिए, मूर्ति की पूजा खुद करनी चाहिए, अपने गुरु की सेवा खुद करनी चाहिए. और हमारी माता बहनों को एक गुजारिश है कि वो अपने घर में अपने घर के लोगों के लिए खाना भी खुद बनाना चाहिए. स्वतः बनवलं पाहिजे. आता प्रत्येक गोष्टीसाठी नौकर आहे. काही दिवसानं पूजा करायलाही लोक नौकर ठेवते, मग त्याच्यानंतर काही दिवसानं खाऊ घालायलाही नौकर ठेवते. मला आळस आला, एक काम करा, माझ्याकरता एक नौकर ठेवा. कशा करता? खाऊ घालायला. काही गोष्टी स्वतः केल्या पाहिजे. जुना काळ होता, माता भगिनी आवडीनं भजन करत करत आपल्या घरच्यांकरता अन्न शिजवायच्या. त्या अन्नामध्ये गोडवा यायचा. आता भाज्याला अलग बाई, पोळ्याला अलग बाई, भांड्याला अलग बाई. हे करते काय? काहीच करत नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात, नाही, माझ्या गुरु करता मला सेवा केली पाहिजे. आणि दोघं जण आत जाऊन पुष्प वेचू लागले. आणि त्याच वेळेस तिथं त्याच पुष्पवाटिकेमध्ये कोण आलं माहीत आहे? सीता माता आली. तेही अवसर सीतातः आई, गिरिजा पूजन जननी पठाये. तिच्या आईनं त्या पुष्पवाटिकेमध्ये एक पार्वतीचं मंदिर होतं, आणि पार्वतीच्या मंदिराची पूजा करण्याकरता सीतामातेला पाठवलं. आणि सीतामातेसोबत 8 सख्या होत्या. 3 तर तिच्या बहिणी होत्या, 5 मैत्रिणी होत्या. आणि त्यांच्या चर्चा चालू आहे. ए सीते, ए जानकी, तुझे मालूम है? बोले क्या कहती हो? कल हमारे नगर में 2 कुंवर आए हैं अयोध्या के. एक श्याम वर्ण का है और एक गौर वर्ण का है, और दोनों भी बहुत सुंदर दिखते हैं.
और अभी एक धावत धावत सखी आली आणि ती सखी म्हणते, ए सीते, ए सीते, ए सीते, देख न बाग कुवर दो आहे. हीच बाग पाहण्याकरता ते दोन कुवर आलेले आहे, चल आपणही त्यांना पाहू. आणि सती त्या सीतेचा हात ती सखी पकडते आणि हात पकडून घेऊन जाते. इकडे भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण महाराज झाडाचे पुष्प तोडून राहिले आणि पुष्प तोडता तोडता सीता माता तिकून आली आणि सीता मातेनं प्रभू रामचंद्राला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर डोळे बंद करून दिले. कारण की आता मनामध्ये त्यांना ठेवलं होतं. जर हे विकारी असतं तर सतत पाहत राहिली असती, पण आतमध्ये बसवलं. आमच्या लताताईनं खूप सुंदर गीत म्हटलेलं आहे भीम प्लसमध्ये. त्याच पद्धतीचा भाव आहे. कुठे देवाला बसवलेला आहे, सीतेनं रामाला कुठं ठेवलेला आहे. दिल में तुझे बिठा के लो करलू मैं बंदा के पूजा करू मैं तेरी. खूप सुंदर आहे. आणि सीता माता जाऊ लागली आणि जात असताना इकडे लक्ष्मण महाराज म्हणतात, दादा ते बघा कोण आहे. आणि दोघांची दृष्टादृष्ट झाली आणि तिथेच त्यांचा खरा विवाह झालेला आहे. आता ती सीता माता समोर गेली आणि समोर गेल्यानंतर गिरिजा मातेचं मंदिर होतं आणि गिरिजा मातेच्या मंदिरामध्ये सीता मातेनं इच्छा केली की आई, ज्याला मी पाहिलं ना त्याच्यासोबतच माझा विवाह झाला पाहिजे. आणि त्याच्याकरता तिनं गिरिजा मातेची प्रार्थना केली. जय जय गिरिवर राज किशोरी, जय महेश मुख चंद चकोरी, जय गजवदन षडानन माता, जगत जननी दामिनी दुती गाता. मध्यवसाना अमित प्रभाव वेदू नहीं जाना, भव विभव पराभव कारिणी, विश्वमोहिनी व्यवत विहारिणी. आणि सीता माता प्रार्थना करते आणि प्रार्थना करत असताना थोड्या वेळाने 2 मिनिटं सीता माता प्रार्थना करते आणि प्रार्थना केल्यानंतर भगवान पार्वती माता सीता मातेला आशीर्वाद देते. आशीर्वाद काय? मन जाहिराचे उमिलहि सोबर सहज सुंदर सावरो, करुणा निधान सुजानशील सनेहु जान करावरो. यही भाति गौरी अशेष सुनिसेय सहित ही हरसी अले, तुलसी भवानी पूजी पुणे मुदित मन मंदिर चले. तिने आशीर्वाद दिला, तुला तू जे इच्छा केलेली आहे, मन तुझ्या मनात जो वर वसलेला आहे तोच तुला प्राप्त होईल. आणि गौरी अनुकूल झाली आणि सीता मातेला शगुन व्हायला लागले. कोणता शगुन झाला? वाम अंग फरकणं लगे. डावं अंग स्त्रियांचं ते जर थोडा वेळ 10-12-15 सेकंद काहीतरी त्याच्यामध्ये जर स्फुरण झालं तर समजायचं शुभ शकुन आहे. पुरुषाचं उजवं अंग स्फुरलं तर समजायचं शुभ शकुन आहे. स्त्रियांचा डावा डोळा स्फुरला तर समजायचं शुभ शकुन आहे. पुरुषांचा उजवा डोळा स्फुरला तर समजायचं शुभ शकुन आहे. पण हे किती वेळ? 10-12 सेकंद. पण एखादा 2-4 मिनिट जरी होऊन राहिले तरी ते हलूनच राहिलं तर समजायचं पॅरालिसिसचा अटॅक आला, दवाखान्यात जायचं. नाही तर मग महाराजांनी सांगितलं होतं शुभ शकुन आहे, बस चाल तिथंच. ते पॅरालिसिसचा अटॅक असते, इतका वेळ नसते ते शुभ शकुन. एक 10-15 सेकंद पुरतं थोडंसं झालं तर समजायचं. होते कधी कधी कोणाचा तळ हाताला हे होते, कोणाचा तळ पायाला होते, त्याचे काही शगुनशास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे. पण आता शुभ शकुन झाला आणि सीता माता
आनंदित झाली. आता दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली होती आणि त्याच सकाळी आता धनुष्य यज्ञ होणार आहे. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण महाराज आणि विश्वामित्र यांच्याकरता एक मोठा स्टेज बनवलेला आहे. त्यांच्यावर जाऊन बसलेले आहेत ते. आणि सभेमध्ये आलेले खूप मोठे राजे महाराजे होते आणि ते सगळे पाहू लागले. त्यांना जिनकी रही भावना जैसी प्रभू मूर्ती तिनं देखी तैसी, ज्यांची ज्यांची जशी जशी भावना होती तशी तशी प्रभू मूर्ती त्यांना दिसू लागली. नंतर रामायणामध्ये सुंदर वर्णन आहे. जनक महाराजांच्या त्या व्यवस्थेचं श्रीराम महाराजांनी प्रभू रामचंद्राने वर्णन केलं, त्याची प्रशंसा केली. आणि ते सगळं झाल्यानंतर त्यांचे भाऊ होते शतानंद, आणि त्या शतानंदांनी दवंडी दिली की हा शिवधनुष्य आहे आणि या शिवधनुष्याला जो कोणी बाण लावेल ना त्याच्या गळ्यामध्ये सीता वरमाळा टाकणार आहे. सगळे जे राजे होते ना ते आपापल्या बाह्या वर करू लागले. सगळेजण समोर समोर करू लागले आणि सगळेजण यायचे, पण कोणीही त्या धनुष्य बाणाला हातही लावू शकले नाही. कोणी कोणी लावला तिथेच पडले. कोणाची शक्ती होत नाही, एकही यशस्वी होत नाही. तेव्हा जनक महाराज म्हणू लागले की या पृथ्वीवर कोणीच राजा राहिला नाही का? या पृथ्वीवर क्षत्रिय कोणीच राहिला नाही का? माझ्या मुलीचा विवाह होणार नाही का? सगळे क्षत्रिय संपले. लक्ष्मण महाराजांना राग आला आणि लक्ष्मण महाराज म्हणू लागले, बाबा दादा तुम्ही कशाला ऐकून राहिले? अरे हे जनक महाराज काय म्हणून राहिले? प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा शांत राहा. अरे म्हणे तू फक्त आज्ञा दे, या धनुष्याला असं बॉल सारखं उचलून घेऊन येईल. म्हणे आपल्यासोबत आपले गुरु आहे आणि आपले गुरु असताना ते जोपर्यंत आपल्याला म्हणत नाही तोपर्यंत आपण काहीही करायचं नाही. आणि सगळेजण शांत बसलेले होते, कोणी काही म्हणत नाही. शेवटी हळूच लक्ष्मण महाराज विश्वामित्र महाराजांकडे पाहतात आणि विश्वामित्र महाराजांना म्हणतात, महाराज आपल्या प्रभू रामचंद्राच्या क्षत्रियत्वाला जनक महाराज बोलून राहिले, तुम्ही काहीच म्हणत नाही. तेव्हा विश्वामित्रानं आज्ञा दिली, रामा उठ आणि धनुष्याला बाण लाव. प्रभू रामचंद्र उठले आणि उठून धनुष्याला बाण लावून आले. उठहू राम भंजऊ भवतापा, भेटऊ तात जनक परितापा, सुनी गुरुवचन शिरो नावा, हर्ष विषाद न कचूरावा, हाडे भय उठी सहज सुआई, दयनी जो बाजू कला जल जाए. राम सिया राम, राम सिया राम, राम सिया राम, सिया राम, सिया राम, श्री राम जय राम जय 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 राम, श्री राम जय राम. आणि भगवान गेले आणि भगवंताने त्या बाणाला हात लावला. तसंच इतका सुंदर तिथं चमचमाट झाला, कोणाला काहीच दिसलं नाही. आणि कोणाला काही कळण्याच्या अगोदर त्या धनुष्य बाणाला प्रभू रामचंद्राने बाण लावला. तसा तो धनुष्य बाण कडकड कडकड फुटला. त्याचे 2 तुकडे झाले आणि सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांना आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये सगळेजण आता विचार करू लागले, वा किती सुंदर कार्य झालं. सगळ्यांची इच्छा होती की आता झालं पाहिजे, झालं. आणि तितक्यात तिथं विश्वामित्र महाराज आले आणि विश्वामित्र महाराज आल्यानंतर सगळे शांत झाले. ए जनका, इतके सगळे क्षत्रिय कशाला जमा केले? म्हणे महाराज माझ्या मुलीचं स्वयंवर होतं आणि त्याच्याकरता हे धनुष्य यज्ञ केला. म्हणे कुठे आहे धनुष्य? धनुष्य पाहाला, धनुष्य तुटलेला होता. आणि भगवान शंकर हे परशुरामाचे गुरु होते. माझ्या गुरुचा धनुष्य कोणी मोडला? कोणी मोडला? लक्ष्मण महाराज समोर आले. म्हणे हो महाराज आम्ही मोडला. तू मोडला? ते विश्वामित्र होते. तू मोडला? हो म्हणे मी मोडला. आणि विश्वामित्र पहिले क्रोधी आणि त्याच्यामध्ये लक्ष्मण महाराजही तापट. लक्ष्मण महाराज म्हणतात, काय तुम्ही इतका विचार करता? असे धनुष्य बांधता आम्ही कित्येक मोडले. कोण आहे रे हा मुलगा?
याची हत्या करून टाकेल, माझ्या गुरुचं धनुष्य यानं मोडलं आणि माझ्यासोबत कशी गोष्ट करतो, जनका हा कोण आहे? तेव्हा प्रभू रामचंद्र आले आणि रामचंद्र म्हणतात, स्वामी क्षमा करा, त्याला बालक आहे. कोण आहे? माझा भाऊ आहे. बरं, तू कोण आहे? मी दशरथ पुत्र आहे. कोण? राम. बरं, हा कोण आहे? लक्ष्मण. याला बोलणं शिकवलं नाही का? महाराज छोटा आहे, तो लहान आहे. बरं, म्हणजे का तोडला धनुष्य? म्हणे मी नाही तोडला, मी फक्त धनुष्याला बाण लावायला गेलो, तूच तुटला. असा कसा तुटला? माझ्या गुरुचा अपराध केला तू, मी तुला शिष्या देईन. म्हणे महाराज तुम्ही जी शिष्या देईल ती घ्यायला तयार आहे. अजून लक्ष्मण महाराज म्हणे, दादा हे तुमच्या बजेटमधली केस नाही, तापडले तापडच पाहिजे, मला येऊ द्या समोर. अजून लक्ष्मण समोर आले. म्हणे का हो महाराज, का तुम्ही इतकं हे करता? कोण आहात तुम्ही? म्हणे परशुराम. म्हणे तुम्ही ब्राह्मण असूनही म्हणे हे तुमच्यापाशी तर शस्त्राचं दुकानच आहे, परशु आहे, ते धनुष्य आहे, सगळे कशाला घेऊन फिरता? तू बोलू नको माझ्यासोबत. म्हणजे तुमचं जे धनुष्य हे तुटून पडलं ना, काळजी करू नका, असे लागल तितके धनुष्य तुम्हाला आणून देतो. रामा, तुझ्या भावाला सांग, याची हत्या केल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही. आणि बाण काढला. प्रभू रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा आता थांब, शेवटी अवतार आहे. म्हणे थांब, आता मी समोर जातो. आणि रामानं असे हात केले. म्हणे महाराज बाण मला मारा, बाण मला मारा. असे हात केल्यावर छातीचं दाखवलं आणि त्या छातीवर भृगु ऋषीच्या पायाचे चिन्ह होते. तसं परशुरामाच्या लक्षात आलं, अरे भृगु ऋषीच्या पायाचे चिन्ह तर फक्त नारायणाच्या छातीवर आहे. आणि तेव्हा ओळख पटली आणि नंतर आशीर्वाद दिला आणि निघून गेले. आणि आता सीता माता येऊन राहिली आणि आता जे आहे ते स्वयंवर पूर्ण होणार आहे. आणि आपल्या गीत रामायणामध्ये सुंदर वर्णन आहे. आकाशाची जडले नाते, आकाशाची जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले, सीतेचे स्वयंवर झाले, स्वयंवर झाले, स्वयंवर आकाशाची जडले श्रीरामाने